लाडक्या बहिणी योजनेत लाखो अपात्र उमेदवारांनी पैसे लाटल्याचा दावा खुद्द सरकारमधलेच नेते करतात। मात्र जर असं असेल तर इतके लाखो अर्ज कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, याच्या चौकशीचे आदेश सरकार देणार का, असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। पाहूया। निवडणुकीआधी प्रत्येक भाषणात लाडकी बहिणी योजनेवर भर देणारे सत्ताधारी नेतेच आता लाडक्या बहिणी योजनेत पुरुष घुसल्याचा दावा करू लागले आहेत। धक्कादायक म्हणजे आम्हीच निवडणूक काळात कमी वेळ होता म्हणून अर्जांना वेगाने मंजुरी दिल्याची कबुली सरकारनेच दिली असताना आता मात्र अपात्र अर्जांवर कारवाई सुरू होते। सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या। त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तर ना, ज्यांना करायचं त्यांना पैसे। अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला। लाडक्या बहीण योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले, हे चालणार नाही, त्या पुरुषांना सोडणार नाही। ते पैसे लाडक्या बहिणींकरताय। ते कायद्यानी, संविधानानी, घटनेनी राज्य आणि देश चालतो। आता फायदा झाल्यानंतर असे बोगस कामं जे झालेत, हे खरं म्हणजे ही योजना आणणाऱ्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे। त्यामध्ये पारदर्शकता का नाही ठेवली होती, का घाईघाईने त्यांच्या खात्यात पैसे घातलेत, हे सगळं जे पाप केलंय सत्ता मिळवण्यासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी, महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी। कारण लोकसभेमध्ये हे कशा पद्धतीचे नतभ्रष्ट लोक आहेत हे लोकसभेच्या निकालामध्ये कळून चुकलं होतं। मात्र निवडणूक काळात घाईघाईने अर्ज मंजूर का झाले? सरकारने अपात्र लोकांबरोबरच अधिकाऱ्यांवर कारवाई केली का? कोणताही अर्ज यानंतर रद्द होणार नाही असं सांगणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? निकालाआधी घाईघाईने अर्ज मंजुरीचे आदेश प्रशासनाला कुणी दिले होते? यावर सरकारमधले नेते चकार शब्द काढत नाहीयेत। भ्रष्टाचार झाला, कुठे गेले पैसे, कोण आहेत ते, कुठल्या एरियामधले नाव आहेत, हे सगळं केलं पाहिजे, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। आणि मेन सॉफ्टवेअर कोणी सजेस्ट केलंय, हे सॉफ्टवेअर कंपनी कोण आहे ज्यांनी हे सगळी चुकीचे उद्योग केले? अर्थ तीच केली ना मी मागणी, SIT, CBI आणि ED याची चौकशी लागली पाहिजे। काय जोक नाही आहे आणि सारखंच दिसतंय चुकी। मग हे सॉफ्टवेअर केलंय कोणी? ज्या एजन्सीनी हे सॉफ्टवेअर केलंय त्या सॉफ्टवेअर याला जबाबदार आहे ना। महाराष्ट्र सरकारला उत्तर द्यायला लागेल, कोण आहे सॉफ्टवेअर, कुणाचा सॉफ्टवेअर आहे, कुणाची कंपनी। या उलट राज्याच्या अर्थव्यवस्थेचं नियोजन करून लाडकी बहिणी योजना आणल्याचा दावा करणारं सरकार आता लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर ताण आल्याचं सांगू लागले। महिला बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी अपात्र 26.5 लाख लाडक्या बहिणींच्या अर्जदारांचा लाभ स्थगित केल्याचंही जाहीर केलेलं आहे। मी अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष काम करतोय, असं कुठलीही काही अडचण नाही। अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतात। जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी ह्या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला। लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय, ठीक आहे, ते होणे गरजेचं होतं, आवश्यक होतं। आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीत खुश आहेत, त्यांना कुठेतरी आधार मिळालेला आहे, मदत मिळालेली आहे, त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे, हे खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।